मुलांनो, आज आपण 35th लेसन बघणार आहोत, पिनोकियो. तर ही एक छान स्टोरी आहे. आपण बघूयात. लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड. खूप खूप वर्षापूर्वी तिथे कोण राहत होतं? अ किंग. यू विल से इमिजिएटली. तर तुम्ही लगेच म्हणाल की तिथे एक राजा राहत होता. म्हणजे लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड अ किंग. नो चिल्ड्रन. नाही, असं नाहीये मुलांनो. यू आर मिस्टेकन. तुमचं चुकत आहे. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ पीस ऑफ वूड. तर खूप वर्षांपूर्वी एक लाकडाचा तुकडा होता. अ कॉमन ब्लॉक ऑफ फायरवूड. जसं सरपण असतं ना, लाकडं तोडलेली असतात, ते तशासारखं एक साधारण लाकूड होतं ते. इट वॉज फाउंड इन द शॉप ऑफ अ कार्पेंटर. तर सुतार म्हणजे जी लाकडाची कामं करतात ना, तर कार्पेंटर म्हणजे सुतार. तर त्यांच्या दुकानामध्ये हा लाकडाचा तुकडा होता. बट व्हेनेवर ही पुट हिज टूल्स टू द ब्लॉक टू कट इट, टू कार्व इट और टू स्क्रेप इट, इट बिगॅन टू टॉक. पण जेव्हा केव्हा तो कार्पेंटर आहे ना, तो त्या लाकडाच्या तुकड्यावर त्याचं काही साहित्य ठेवेल, म्हणजे समजा कुऱ्हाड घेईल किंवा काय, ते कापण्यासाठी, त्याला काव म्हणजे शेप देण्यासाठी, त्याची साल काढण्यासाठी, तर ते लाकडाचा जो तुकडा आहे ते बोलायला लागायचा. ओ दॅट हर्ट. की मला लागत आहे. डोंट ब्रेक मी प्लीज. मला तोडू नका प्लीज. ओ दॅट टिकल्स. टिकल्स म्हणजे गुदगुल्या. मला गुदगुल्या होत आहेत, असं ते लाकडाचा तुकडा बोलायला लागायचा. जस्ट देन हिज नेबर जेपेटो केम इन टू आस्क फॉर अ पीस ऑफ वूड. आणि तेव्हाच त्या कार्पेंटरचा एक शेजारी होता, जेपेटो नावाचा. तो आला आणि तो म्हटला, एखादा लाकडाचा तुकडा आहे का? जेपेटो वॉन्टेड टू मेक अ वुडन पपेट दॅट कुड रन, जम्प अँड मेक इट्स वे अराउंड इन द वर्ल्ड. तर जेपेटोला एक लाकडाचा तुकडा कशासाठी पाहिजे होता? तर त्याला एक लाकडाचं पपेट बनवायचं होतं, जे की पळू शकेल, उड्या मारू शकेल आणि ते सगळीकडे फेमस होईल जगभरामध्ये. सो द कार्पेंटर रेडीली गेव द पीस ऑफ वूड टू जेपेटो. मग कार्पेंटरनी लगेच त्याला तो जो तुकडा होता ना, की जो बोलत होता, तो जेपेटोला देऊन टाकला. जेपेटो ब्रॉट द पीस होम अँड कार्व इट इन टू अ पपेट लविंगली. जेपेटो मग तो तुकडा जो आहे तो घरी घेऊन आला आणि त्याला अगदी प्रेमाने त्याला असा शेप दिला की त्याचं पपेट बनलं. As he had no family, he began to think of the puppet as his son and named him Pinocchio. आता हा जो जेपेटो आहे, तर त्याची काही फॅमिली नव्हती, तो एकटाच होता. मग त्यानं हे जे पपेट बनवलं होतं, हे असं पपेट, तर त्याला त्याचा मुलगाच समजलं की हे पपेट जे आहे ते माझ्या मुलासारखंच आहे, आणि त्याचं नाव ठेवलं पिनोकियो. बट पिनोकियो वॉज क्वाईट अ नॉटी पपेट. पण हा जो पिनोकियो होता तो कसा होता? नॉटी होता, खोडकर होता, खट्याळ होता. ॲज सून ॲज जेपेटो टॉट इट टू वॉक, ही रॅन आउट ऑफ द हट. जसं जेपेटो त्या पपेटला, पिनोकियोला चालायला शिकवायला लागला, तसं ते पळतच सुटला त्या झोपडीच्या बाहेर. ही रॅन सो फास्ट दॅट जेपेटो कुड नॉट कॅच हिम. तो पिनोकियो जो आहे ना, तो इतका फास्ट पळत गेला, इतका जोरात पळत गेला की जेपेटोला त्याला पकडायलाच जमलं नाही. अ पोलिसमॅन कॉट हिम अँड ब्रॉट हिम बॅक टू जेपेटो. मग एका पोलिसांनी पिनोकियोला पकडलं, त्या पपेटला पकडलं आणि जेपेटोकडे आणून परत दिलं. दो पिनोकियो वॉज सच अ नॉटी पपेट, जेपेटो लव्ड हिम डिअरली. जरी आता हा पिनोकियो खूप नॉटी असला, खट्याळ असला, खोडकर असला, तरी जेपेटोला तो खूप आवडायचा. ही वूड डू एनिथिंग फॉर हिज सन. तो त्याच्या मुलासाठी म्हणजे जेपेटो ह्या पपेटसाठी काहीही करू शकत होता. बट पिनोकियो वॉज नॉट ऑलवेज नाईस टू हिज फादर. पण हा जो पिनोकियो होता तो त्याच्या वडिलांशी म्हणजे जेपेटोशी नेहमीच चांगलं वागत नसे. ही ऑलवेज प्रॉमिस टू बी अ गुड बॉय अँड टेल द ट्रूथ अँड ओबे हिज फादर, बट मोर ऑफन दॅन नॉट ही फॉरगॉट ऑल हिज प्रॉमिसेस. तो नेहमी प्रॉमिस करायचा की मी एका चांगल्या मुलासारखा वागेल, सगळं खरं बोलेल, तुमचं सगळं ऐकेल, पण पुष्कळदा तो सगळं हे त्याचे जे प्रॉमिसेस आहे तो विसरून जायचा. पिनोकियो वॉन्टेड टू बी अ रिअल बॉय, अ रिअल सन टू हिज फादर अँड नॉट जस्ट अ वुडन पपेट. पिनोकियोला वाटायचं की आपण खरं खरं मुलगा व्हावं, आपल्या वडिलांचं खरं खरं मुलगा व्हावा, आणि हे असं जे लाकडाचं पपेट आहे ते नसावं, म्हणजे माणसासारखं व्हावं असं त्याला वाटायचं. ही मिंट वेल
but he was only a little wooden puppet and did silly things he should not have done. पण त्याला तसं वाटायचं, पण तो तसा होऊ शकत होता का? नाही. तो एक फक्त लाकडाचा तुकडा होता आणि त्याच्यामुळं तो खूप सिली सिली गोष्टी करत होता. You can read about all his antics in a book called The Adventures of Pinocchio, but here are some of them in short. तर तुम्हाला जर त्याच्याबद्दल अजून जास्त माहिती पाहिजे असेल ना, अजून त्याचं काय काय आहे ते वाचायचं असेल पिनोकिओचं, तर त्याच्यावरती एक पुस्तक आहे द ॲडव्हेंचर्स ऑफ पिनोकिओ. त्याच्यामधून तुम्ही वाचू शकता आणि इथे त्याच्यामधलेच थोडे थोडे पार्ट घेतलेले आहेत, थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. Pinocchio thought he would go to school, learn reading in a day, writing the next day, and then arithmetic on the day after that. पिनोकिओला वाटायचं की मी शाळेत जावं, वाचायला शिकावं, दुसऱ्या दिवशी लिहायला शिकावं, त्याच्या पुढच्या दिवशी मला अरिथमॅटिक म्हणजे मॅथ्स सगळं करायला यावं. देन ही प्लॅन टू अर्न अ लॉट ऑफ मनी फॉर जेपेटो. आणि मग मी शिकल्यानंतर मग मी जेपेटोसाठी खूप सारे पैसे कमवेल असं त्याला वाटायचं. Geppetto felt very happy that Pinocchio wanted to go to school. जेपेटोला खूप चांगलं वाटायचं की पिनोकिओला शाळेत जाऊ वाटतंय, बट ही डिड नॉट हॅव द मनी फॉर हिज स्कूल बुक. पण त्याच्या शाळेतल्या पुस्तकांसाठी त्याच्याकडे पैसेच नव्हते. Though it was very cold, poor Geppetto sold his only coat to get the money for Pinocchio's school book. जरी खूप थंडी होती, आता त्याला तर मुलाला शाळेत जायचं आहे, पिनोकिओला शाळेत जायचं आहे आणि पुस्तकांसाठी पैसे नाही आहेत. मग जेपेटोने काय केलं की खूप थंडी होती तरीसुद्धा त्याचा जो कोट आहे तो त्याने विकून टाकला, म्हणजे पिनोकिओच्या स्कूल बुकसाठी पैसे मिळतील. पिनोकिओ स्टार्टेड फॉर स्कूल. मग पिनोकिओ शाळेत जायला लागला. ऑन द वे ही केम अपॉन अ पपेट शो. आणि रस्त्यावरतीच त्याला एक पपेट शो दिसला. ही फॉरगॉट ऑल अबाउट हिज प्लॅन्स टू गो टू स्कूल. आणि मग तो शाळेत जायचं सगळंच विसरून गेला. द नॉटी पपेट दॅट ही वॉज, ही सोल्ड हिज स्कूल बुक अँड विथ दॅट मनी बॉट अ तिकीट टू द शो. त्याला पपेट शो तर बघायचा होता, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. मग त्याने काय केलं, त्याची जी सगळी शाळेची पुस्तकं आहेत ती सगळी विकून टाकली आणि त्या पैशाने त्या पपेट शोचं तिकीट विकत घेतलं. वेन पिनोकिओ एंटर्ड द पपेट थिएटर, द पपेट्स ऑन द स्टेज सॉ हिम. जेव्हा पिनोकिओ त्या थिएटरमध्ये गेला, पपेट थिएटरमध्ये जिथं तो शो होणार होता, ते सगळे पपेट आहेत ते पिनोकिओकडे बघू लागले. दे वेअर व्हेरी हॅप्पी टू सी देअर ब्रदर. आता त्यांना वाटलं आता पिनोकिओ हा पण पपेटच होता ना, त्यांना वाटलं आपला भाऊच आला आहे आणि म्हणून ते खूप हॅप्पी झाले, आनंदी झाले. दे फॉरगॉट देअर प्ले अँड बिगॅन टू कॉल आउट टू हिम. मग ते जे पपेट होते त्यांनी त्यांचं नाटक करायचं, जो प्ले करायचं ते सगळं सोडून दिलं आणि ते त्याला पिनोकिओला हाक मारू लागले. इन टू लिप्स पिनोकिओ वॉज ऑन द स्टेज. लिप्स म्हणजे उड्या, 2 उड्या मारून पिनोकिओ स्टेजवर गेला. दे ऑल बिगॅन टू हग अँड स्लॅप वन अनादर ऑन द बॅक अँड जम्प अँड क्लॅप. मग ते एकमेकांना मिठ्या मारायला लागले, एकमेकींच्या पाठीवर मारायला लागले, उड्या मारायला लागले, टाळ्या वाजवायला लागले. कोण? हे सगळे जे पपेट होते ते. People who had come to see the play did not like this interruption at all. जे लोक हा शो बघण्यासाठी आले होते, पपेट शो, तर त्यांना हे असं मध्ये जे डिस्टर्ब झालं ना, ते कारण सगळे जे पपेट आहेत ते त्यांचं काम सोडून पिनोकिओसोबत मग मस्ती करायला लागले. मग हे लोकांना हे असलं इंटरप्शन म्हणजे शोमध्ये जो अडथळा आला ते अजिबात आवडलं नाही. दे बिगॅन टू शाऊट. मग ते ओरडायला लागले जोरजोरात. द पपेट मास्टर वॉज व्हेरी अनॉयड. ही डिसायडेड टू थ्रो पिनोकिओ इन टू द फायर. मग जो पपेट मास्टर होता, ज्याने हा शो बसवला होता पपेट शो, तर त्याला खूप राग आला. मग त्याने असं ठरवलं की ह्या पिनोकिओमुळं हे सगळं झालंय ना, मग त्याला आपण आगीत टाकून देऊया. पिनोकिओज पपेट फ्रेंड्स प्लीडेड विथ द पपेट मास्टर नॉट टू डू दॅट. म्हणजे पिनोकिओचे फ्रेंड्स होते सगळे पपेट फ्रेंड्स, त्यांनी त्याचा जो पपेट मास्टर आहे तर त्याला प्लीडेड म्हणजे त्यांची प्रार्थना केली, प्रे केलं की प्लीज 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 असं करू नका. देन इन्स्टेड ऑफ पिनोकिओ द पपेट मास्टर चोज अनादर पपेट फॉर थ्रोविंग इन टू द फायर. मग तो पपेट मास्टर म्हणला, आता मी पिनोकिओला नाही टाकणार त्या आगीमध्ये, त्याच्याऐवजी मी दुसऱ्या पपेटला निवडतो आणि त्याला मग आगीमध्ये टाकतो.
नाव पिनॉकिओ वॉज रिअली गुड ॲट हार्ट. पण हा जो पिनॉकिओ होता तो मनाने खूप चांगला होता. ही वॉज सॉरी फॉर द अदर पपेट. त्याला दुसऱ्या पपेटसाठी खूप वाईट वाटलं. व्हेरी गॅलेंटली ही टोल्ड द पपेट मास्टर दॅट ही वॉज रेडी टू बर्न इन द फायर हिमसेल्फ अँड द पपेट मास्टर शुड स्पेअर द अदर पपेट्स लाईफ. गॅलंटली म्हणजे धाडसाने, शौर्याने. पिनॉकिओने खूप धाडसाने सांगितलं की तुम्ही ह्या पपेटला, दुसऱ्या पपेटला सोडून द्या. स्पेअर म्हणजे काय, त्याचं आयुष्य त्याला परत द्या. त्याला आता आगीत टाकणार म्हणजे तो जळून मरूनच जाणार ना, तर त्याला सोडून द्या आणि मी तयार आहे त्या आगीमध्ये जाण्यासाठी, आगीमध्ये जळण्यासाठी, असं सांगितलं. द पपेट मास्टर वॉज नॉट रिअली अ विक्ट मास्टर. हा जो पपेट मास्टर होता की तो इतका पण काही वाईट नव्हता. ही लेट बोथ द पपेट्स गो. मग त्याने त्या दोन्ही पपेट्सला, म्हणजे पिनॉकिओला आणि तो दुसरा पपेट ज्याला आगीमध्ये टाकणार होता त्याला पण सोडून दिलं. नॉट ओनली दॅट, ही अल्सो गेव पिनॉकिओ 5 गोल्ड कॉइन फॉर हिज ओल्ड फादर जेपेटो व्हेन ही हर्ड हिज स्टोरी. आणि एवढंच नाही, जेव्हा पिनॉकिओने आपली सगळी ही जी स्टोरी सांगितलं, त्याच्या वडील जेपेटोबद्दल सांगितलं, मग त्याला त्या पपेट मास्टरने पिनॉकिओला 5 गोल्ड कॉइन्स, 5 सोन्याची नाणी दिली. डिड पिनॉकिओ टेक दिस कॉइन्स टू जेपेटो इमिजिएटली. आता ह्याला जे 5 गोल्ड कॉइन्स भेटले होते पिनॉकिओला, ते तो लगेच जेपेटोकडे घेऊन गेला का? नो. द सिली लिटिल पपेट दॅट ही वॉज, ही गॉट इन टू मोर अँड मोर मिसचेफ अँड ट्रबल ड्यू टू द कॉइन्स. नाही, हा जो मूर्ख छोटासा पपेट होता ना पिनॉकिओ, तर तो अजून अँड अजून काहीतरी अशा चुका करत राहिला आणि ह्या कॉइन्समुळं स्वतः अजून त्रास करून घ्यायला लागला. अ काइंड फेरी सेव्ड पिनॉकिओ फ्रॉम द रॉबर्स हू हॅड कॉट पिनॉकिओ फॉर द कॉइन्स. आणि काय झालं, त्याच्या हातामध्ये गोल्ड कॉइन्स होते ना, त्याच्यामुळे त्याच्या मागं चोर लागले होते ते कॉइन्स चोरण्यासाठी. मग एक खूपच चांगली दयाळू फेरी, फेरी म्हणजे काय, परी होती, तिने पिनॉकिओला त्या रॉबर्सपासून वाचवलं. बट वेन द फेरी आस्क्ड पिनॉकिओ अबाउट द कॉइन्स, ही लाईड टू हर. पण त्या परीने जेव्हा पिनॉकिओला त्या गोल्ड कॉइन्सबद्दल विचारलं तर त्याने खोटं सांगितलं तिला. बट देन अ स्ट्रेंज थिंग हॅपन्ड. पण तेव्हाच एक विचित्र गोष्ट घडली. द मोमेंट पिनॉकिओ टोल्ड अ लाय, हिज नोज ग्र्यू लॉंगर. आणि ज्या क्षणी, ज्या वेळेला पिनॉकिओने खोटं बोलला, तेव्हा त्याचं नाक जे आहे ते असं मोठं झालं. विथ एव्हरी लाय इट ग्र्यू लॉंगर अँड लॉंगर. जेव्हा जेव्हा तो खोटं बोलायला लागला, प्रत्येक खोटं बोलला की त्याचं नाक अजून अजून वाढायला लागलं. पिनॉकिओ वॉज रिअली फ्रायटन्ड. आता पिनॉकिओ खूप घाबरला. ही आस्क्ड द फेरी टू फॉरगिव्ह हिम अँड प्रॉमिस्ड नेव्हर टू टेल लाईज अगेन. मग त्यांनी त्या फेरीला, त्या परीला म्हटलं की मला माफ कर, फॉरगिव्ह म्हणजे माफ कर, आणि मी आता परत कधीही खोटं बोलणार नाही, असं त्याने तिला प्रॉमिस केलं. पिनॉकिओ डिड नॉट लर्न टू टेल द ट्रूथ और लिसन टू द गुड ॲडवाईस ऑफ हिज फ्रेंड्स अँड हिज फादर अँड द फेरी इझिली. पिनॉकिओ हा खरं बोलणे किंवा त्याच्या मित्रांनी, त्याच्या वडिलांनी किंवा त्या परीने सांगितलेले चांगल्या गोष्टी, चांगले सल्ले हे तो ऐकायला शिकला नाही. सो ॲट द एंड ऑफ नंबर ऑफ ॲडव्हेंचर्स, डू यू नो वेअर ही फाउंड हिमसेल्फ. मग आता खूप सारे असे ॲडव्हेंचर करून झाले की तुम्हाला माहीत आहे का त्याने स्वतःला कुठे बघितले, तो कुठे होता आता? ॲट द बॉटम ऑफ द सी. तो एकदम समुद्राच्या तळाशी, खाली, समुद्राच्या खाली होता. अँड देअर ही वॉज स्वॉलोड बाय अ बिग शार्क दॅट वॉज 1 माईल लाँग. आणि तिथं एक मोठा शार्क होता असा, जो की 1 माईल लाँग म्हणजे खूप मोठा होता. त्याने या पिनॉकिओला गिळून टाकलं. स्वॉलोड म्हणजे गिळून टाकणे. पुअर पिनॉकिओ. नाऊ ॲट लास्ट ही वॉज ट्रूली सॉरी फॉर ऑल द फुलिश थिंग्स दॅट ही हॅड डन. आता गरीब बिचारा पिनॉकिओ, त्याला आता खरंच खूप वाईट वाटत होतं की त्यानं ह्या ज्या सगळ्या मूर्खपणाच्या गोष्टी केलेल्या होत्या ना, त्यासाठी. बट वन्स यू गेट into a difficulty, it's not very easy to get out of it. पण जर
तुम्ही एखाद्या संकटामध्ये सापडलात तर तिथून परत येणं हे काही सोपं नसतं. However, inside the stomach of the shark, Pinocchio saw a faint light. आणि आता त्याला तो शार्कच्या पोटात होता ना, त्याने शार्कने पिनोकिओला गिळलं होतं. मग शार्कच्या पोटामध्ये पिनोकिओला एक छोटीशी अशी लाईट दिसली. When he went near the light, surprise of surprises. आणि जेव्हा तो त्या लाईटच्या जवळ गेला, त्या उजेडाच्या जवळ गेला, तेव्हा त्याला खूपच आश्चर्यामधलं सुद्धा अजून जास्त आश्चर्य झालं. सरप्राईज ऑफ सरप्राइजेस म्हणजे काय? खूपच तो आश्चर्यचकित झाला. कारण ही फाउंड जेपेटो. तिथे कोण होता? तर त्याचे वडील होते, जेपेटो. जेपेटो हॅड बीन वरीड अबाउट पिनोकिओ सिन्स ही हॅड लेफ्ट होम. आता जेव्हा पिनोकिओने घर सोडलं होतं तेव्हापासून जेपेटो त्याला शोधत होता आणि त्याच्या खूप काळजीमध्ये होता. ही हॅड सर्च फॉर पिनोकिओ फार अँड वाईड. त्याने पिनोकिओला खूप लांबपर्यंत सर्च म्हणजे शोधलं होतं. ड्युरिंग द सर्च, the shark had swallowed the ship on which जेपेटो वॉज ट्रॅव्हलिंग. आणि जेव्हा जेपेटो पिनोकिओला शोधत होते तेव्हा ते एका शिपमधून चाललेले होते आणि त्या शिपला सुद्धा या मोठ्या शार्कने गिळलेलं होतं. म्हणून ते जेपेटो त्या शार्कच्या पोटामध्ये पिनोकिओला दिसले. विथ ग्रेट एफर्ट अँड करेज, पिनोकिओ टूक हिमसेल्फ अँड जेपेटो आउट ऑफ द शार्क स्टमक. आणि खूप प्रयत्न करून आणि खूप धाडसाने मग पिनोकिओने स्वतःला आणि जेपेटोला त्या शार्कच्या पोटातून बाहेर काढलं. ही कॅरीड जेपेटो बॅक टू द शोर. आणि मग तो पिनोकिओ जेपेटोला घेऊन समुद्रकिनाऱ्यावरती आला. आफ्टर दॅट पिनोकिओ रिअली प्रूव्ड टू बी अ गुड बॉय. आणि त्याच्यानंतर मग पिनोकिओ खूप चांगला वागायला लागला आणि त्याने सिद्ध करून दाखवलं की तो एक चांगला मुलगा आहे. ही बिगॅन टू वर्क व्हेरी हार्ड टू हेल्प जेपेटो. आणि मग तो जेपेटोला मदत करण्यासाठी खूप कष्ट करू लागला, खूप काम करू लागला. वेन ही हर्ड दॅट द फेरी वॉज इल, ही सेंट हर ऑल द मनी दॅट ही वॉज सेव्हिंग फॉर हिमसेल्फ. आणि जेव्हा त्याला कळलं की ती जी परी होती ना ती आजारी आहे, मग त्यानं जे स्वतःसाठी बचत करून ठेवलेले, जे सेव्ह करून ठेवलेले पैसे होते ते त्या फेरीला पाठवून दिले की हे पैसे घे आणि तू तुझा इलाज कर, तुझ्यावर उपचार कर. अँड देन टू हिज जॉय अँड अमेजमेंट ही फाउंड दॅट ही हॅड टर्न इन टू अ रिअल बॉय. आणि नंतर त्याला खूप आनंद, जॉय म्हणजे आनंद आणि अमेजमेंट म्हणजे आश्चर्य, त्याला खूप आनंद आणि आश्चर्य झालं कारण तो आता एक रिअल बॉय बनला होता. म्हणजे खराखुरा मुलगा बनला होता. आत्तापर्यंत तो एक लाकडाचा पपेट होता ना, पण आता तो इतका चांगला गुड वागायला लागला, गुड बॉय झाला. म्हणून मग तो आता खऱ्याखुऱ्या मुलामध्ये त्याचं रूपांतरण झालं होतं. म्हणजे तो खऱ्याखुरा मुलगा आपल्यासारखा, माणसासारखा बनला होता. ठीक आहे. बेस्ड ऑन द ॲडव्हेंचर्स ऑफ पिनोकिओ बाय कार्लो कोलोडी. तर ही जी स्टोरी आहे ना, तर हे पुस्तक आहे द ॲडव्हेंचर्स ऑफ पिनोकिओ, त्याच्यातून घेतलेली आहे आणि त्याचे जे रायटर आहेत ते आहेत कार्लो कोलोडी. ठीक आहे, समजली गोष्ट? बाय बाय.